बल्लेबाज. हा काय शॉट आहे, खतरनाक. ये लाजवाब. ये विन इझी आता. अरे सोड की हात. तर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो आहे कॅम्पिंगला. माझं हे फर्स्ट टाइमच आहे कॅम्पिंगला जाणं. तर आम्ही चाललो आता पावना कॅम्पला. तर इथून 50 किलोमीटर आहे अंतर त्याचे. तर आता तुम्हाला डायरेक्ट तिथं गेल्यावर भेटतो मी. तिथं आमचं 4चं चेकिंग आहे आणि पोरं अजून आले नाही. इतका उशीर झाला आहे ना, इथंच आम्हाला 3 वाजले. तर आम्हाला पोहोचायला कमीत कमी 1.5 तास तरी लागन. आता थांबलंय त्यांचीच वाट बघत आम्ही. आता निघालोय, थोडं पुढं जाऊ, भेटू त्यांना तिथंच. सध्या आम्ही इथं पोहोचलेलो आहे. समोर सनसेटचा व्ह्यू पाहू शकता, किती भारी दिसतोय. नंतर जाऊ तिकडे. पहिला आपण आपल्या बॅग वगैरे आपल्या टेंटमध्ये ठेवून घेऊया, नंतर पाहूया तिकडे जाऊन. आम्ही बुकिंग केली होती, तेव्हा टेंटची बुकिंग केली होती, पण त्यांच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी आम्हाला कॉटेज दिले. बॅग वगैरे ठेवून झालेले आहे आमच्या. आता जाऊया समोर व्ह्यू पाहायला. हे बघा, आम्हाला कॉटेज दिले ते. आत्ताच आम्ही पोहोचलो इथं. फ्रेश वगैरे झालो आहे आम्ही. आता पहिलं काहीतरी खाऊन घेतो आम्ही, कारण आम्हाला खूप भूक लागलेली आहे. कारण येताना आम्ही काहीच खाल्लं नव्हतं गाडीवले प्रवास केलाय म्हणून मूडच आहे ना बनवायचे. आधी मिसळ सांगितली, मग आता भजी आणल्यात. बघा समोर रिएक्शन्स बघू शकता तुम्ही पोरांची. तोंड उदास झाले. मिसळ पाव खाणार होता फुल. काय 20 पाव दणकवायचे आणि आला होता. आता खा भजी. तर रात्रीचं जेवण बघू आता काय. सोडला सोड. सुटतोय का नाही? अरे सोड की हात. अरे एनसीसी फायरिंग आहे. तर आमचं झालंय आता खाऊन. मिसळच्या नावाने आम्हाला काय दिलंय, भजी. ते पण नीट देत नव्हते. वक्त बदल दिया. क्या हो गया गाइस? सांग जरा तुझा रिव्ह्यू खायच्या बद्दल. चायच्या बद्दल आम्ही विकेंडला न आल्यामुळे इथं जास्त क्राऊडच नव्हता. आम्ही 5-6 जणच होतो. आपको जाना है इस सीजन में तो आप हिल स्टेशन पे ही जाओ. हिल स्टेशन इज द बेस्ट इन दिस सीजन. ओ गाइड है. ओ such a great discussion going on by our friend from Chandigarh. क्या नाम आपका भाई? ओ सौरभ फ्रॉम चंडीगढ़. ओ दिस मीटअप. नॉर्थ गोवा 2 दिन नॉर्थ गोवा लगाए, 2 दिन साउथ गोवा, 1 दिन कैपिटल पणजी में मेनली है वो कसिनो. ओ वो बिग डैडी का. हाँ बिग डैडी गए थे. हम बिग डैडी गए थे बैट. बॅटिंग आलेली आहे आता आमची. तर बॅटिंग चाललेली आहे. पहिला उतरलाय का तू? हो मग ना मी नाही विक्रम. कोण उतरतंय? कोण उतरतंय पहिलं? विराट कोहली का? धोनी ओनली. मग नंतर उतर, फिनिशरला उतर. आज तरी भाई वर्ल्ड कप फॉर रिझन फॉर अ रिझन बोथ. डायरेक्ट
डायरेक्ट आउट आहे, त्या साईडला डायरेक्ट आउट आहे, खालून गेला की 4 आहे, डायरेक्ट आउट आणि मग स्टंपला आउट आहे. कीपर आपकी बैटिंग टीम का. हाँ यस यस ठीक है 6 ओवर की मैच रहेगी. ठीक है 6 ओवर की मैच. 6 ओवर की मैच में जितना कॅप्टन कॅप्टन ठीक आहे कॅप्टन ठीक आहे बाय बाय जितायचंय जीतना है गाइस. हम जोश. बल्लेबाज हा काय शॉट आहे खतरनाक, ये लाजवाब भयानक फोर. ये क्या है, बल्लेबाज की टेक्निक देखिए, क्लास देखिए, ये धोनी खड़े हैं पीछे. धोनी सचिन तेंडुलकर आहे बेस्ट मॅच. चल चल कडक है, बॉलिंग है. चल विकेट आहे चल. फिल्डिंग आहे. बॉल 16 पाहिजे नीट बॉल. बॉल 14 6 बॉल 14 चल. मैच में बहुत बड़ा दिलचस्प मोड़ आ चुका है. 2 बॉल में 9 रन. कम ऑन राडा बॉयज. चलिए कुशल बॉलिंग है. ये विन इजी. आता पावर प्ले किंग भुवनेश्वर कुमार. Hey, come on. मिडल ओव्हर फील्डिंग ला. चलो लेट्स गो. कम ऑन इजी. और ये हमारा गाइस विक्रांत दीप. क्या ये विक्रांत दीप बॉलिंग है रे. बॉलर चल. आउट है. अरे बॉलर सरपटी बॉल डालते हुए. कशी वाटली बार्बिक्यूची टेस्ट? ते पण 3 पीस तर खूप छान आहे. क्वांटिटी कमी आहे. क्वांटिटी बघितलं ना तर मला असं जरा तरच आला आपलं. क्वांटिटी एकदम कमी आहे पण टेस्ट वगैरे चांगली आहे. मी नाही खाल्ला अजून, बघतो आता खाऊन कसं आहे. बाकी हे कसं वाटलं बाकीचं? त्यांना आनंदच दिलता. कुठला हे खाऊन बसल्यात व्हेज. यांचं पनीर जरा टेस्ट नव्हती. हा का? पनीरची म्हणजे लाईक मीठ काहीच नव्हतं पण हा का? पोटॅटो चांगलं होतं. अननस मसाला कोळची अननस अननस पण कच्चा होता काय? अननस भाई हा पण व्ह्यू भारी आहे बाजूचा. बाकी सगळं हा व्ह्यू वरचा भारी. आणि आम्हाला टेंट म्हणून कॉटेज दिलंय, ते पण चांगलं आहे. ते बरं झालं ते दिलं. आणि खायच्या गोष्टी जरा वांदे झाल्यात खायच्या. आम्ही क्रिकेट भरपूर वेळ खेळतो सर. सांग जरा क्रिकेटचे वेळ. क्रिकेट मध्ये क्रिकेट एक नंबर झाला विषय. आता परत व्हॉलीबॉल खेळू आपण. खेळ नाही थांबले पाहिजे. सगळं झालं होईन पण खेळ नाही थांबायचे. हा कॅरम पण खेळू. बॉट खेळू कॅरम. मजाच आली भाई. बाजूला फुल डीजे सिस्टीम चालली, तर काहीच नाही डीजे वगैरे. आता थोड्या वेळात सिंगरचा हे होणार आहे, सिंगिंग होणार आहे. तुम्हाला दाखवतो डायरेक्ट सिंगिंग चालू झालं. लाईव्ह शो चालू झाला. हा टेस्ट चांगली आहे. मग अशी भजी एकदम भंगार होती. एकच नंबर. आता डिनर बघू कसा आहे. घेतलं पाहिजे. आता चाललोय बॅडमिंटन खेळायला. काही ऑप्शनच नव्हते त्यांच्याकडे. व्हॉलीबॉल फुटबॉल बाजूला जाऊन खेळलो असतो. त्यांचं भारी आहे राव. आमचं बॅडमिंटन खेळून वगैरे झालं आहे. आता आम्ही जेवण करायला घेतलं. नॉनव्हेजमध्ये आम्हाला त्यांनी चिकन करी, चिकन मसाला, चपाती आणि राईस दिला. याची चव ठीक वाटली आम्हाला. जेवण वगैरे झालं आहे आमचं मगाशीच. आता बोनफायरची तयारी चालली आहे कारण थंडी खूप वाढली आता.
कारण आम्ही मागाशी खेळत होतो तर थंडी काहीच वाजत नव्हती. तर थंडी खूप वाजती म्हणून बोन फायर लावायला लावली त्यांना. आता जाऊया. गुड मॉर्निंग गाईज. आता उठलोय. जास्त काही झोप झाली नाही. 4 वाजता झोपलो आम्ही. काल मी तुम्हाला कॉटेज दाखवलेच नाही, लक्षातच नाही राहिलं. तुम्हाला आता मी दाखवतो कॉटेज कसं आहे आमचं राहण्याचं. चैन दिलेली आहे मुर्गीची. हे पाहू शकता 2 जणांसाठी एक कॉटेज आहे. तर चार्जिंग करण्यासाठी पॉइंट दिलेला आहे. भरपूर मोठे आहे, कम्फर्टेबल आहे एकदम कॉटेज 2 जणांसाठी. आता आम्ही आवरणार आहे आणि बोटिंग करायला जाणार आहे आणि नंतर चहा पोहे आहे नाश्त्याला. तर बघूया पुढे जाऊन. आता आवरलोच भेटतो तुम्हाला. रेडी झालो आहे आम्ही. आता पहिला आम्ही नाश्ता करून घेतो, मग बोटिंग करायला जाऊया. बोटिंग ही आमची इन्क्लूडच होती पॅकेजमध्ये. हे दया, तुम्ही आमच्या दोघांचा व्हिडिओ काढा, आम्ही तुमचा व्हिडिओ काढतो. तर तिथून आम्ही निघताना ब्लॉग नाही केला मी शूट, कारण बोटिंग झाली आणि डायरेक्ट आम्ही निघलो. तर आता आम्ही आलो इथं देवमातल्या बुद्धविहारापाशी. तर जे काम चाललंय आता याचं